बाप आणि मुलगा, एक हृदयस्पर्शी कथा. बाप आणि मुलाचं नातं म्हणजे दोन वेगळ्या पिढ्यांमधील एक अदृश्य धागा. कधी ते प्रेमळ असतं, कधी कठोर, तर कधी एकमेकांना समजून न घेणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये हरवून गेलेलं असतं. ही कथा आहे अशाच एका बाप आणि मुलाच्या नात्याची, समज, गैरसमज, अंतर आणि अखेरीस होणाऱ्या प्रेमाच्या विजयानं भरलेली. विष्णुशास्त्री देशमुख हे एका छोट्या गावातील शाळा मास्तर. शिस्तप्रिय, कष्टाळू आणि जुन्या विचारांचे. त्यांचा मुलगा अजित त्यांच्याहून अगदी वेगळा. नवीन काळातील विचार करणारा, स्वतःच्या स्वप्नांमागे धावणारा. अजितचं स्वप्न मोठ्या शहरात जाऊन इंजिनियर बनण्याचं होतं. पण विष्णुशास्त्रींना वाटायचं की तो गावात राहून शाळेत शिकवावा आणि कुटुंबाची परंपरा पुढे न्यावी. बाबा, मला मोठं व्हायचंय. मोठ्या शहरात शिकायचंय, अजित जड आवाजात म्हणाला. मोठं होण्यासाठी गाव सोडणं गरजेचं नाही. ज्ञान इथंही मिळतं, बाबांनी शांत पण ठाम उत्तर दिलं. त्या दिवशी पहिल्यांदा वडील मुलामध्ये मोठं अंतर निर्माण झालं. अखेर, जड मनानेही का होईना, पण विष्णुशास्त्रींनी परवानगी दिली. अजित पुण्याला गेला. नवीन जगात रमला. शिक्षण घेत असताना तो हळूहळू आपल्या आयुष्यात इतका गुंतला की घरी फोन करण्याचंही विसरू लागला. शिवाय, बाबांचे जुनाट विचार त्याला आता नकोसे झाले होते. तो त्यांच्याशी बोलण्याचं टाळू लागला. वर्षांनंतर अजित मोठ्या कंपनीत इंजिनियर झाला. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, नवं शहर, नवं घर, नवे मित्र, पण कधीच बाबांसाठी वेळ नव्हता. विष्णुशास्त्री मात्र अजूनही जुन्याच पत्रांसारखे ठाम होते. अजित घरी आला की त्याचं स्वागत करायचे, पण त्याचं बदललेलं रूप पाहून काही बोलायचे नाहीत. एकदा अजितने त्याच्या लग्नाची बातमी सांगितली. बाबा, मी एका मुलीशी लग्न करतोय, ती इथल्याच शहरातली आहे. मग आम्हाला आमंत्रण आहे का? बाबांनी विचारलं. असं नाही हो बाबा, शहरात सगळं वेगळं असतं. बाबांच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं. पण त्यांनी काही बोललं नाही. एक दिवस अचानक अजितला घरी यायला लागलं. बाबांची तब्येत बिघडली होती. ते खूप आजारी होते. जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा बाबांची अवस्था पाहून त्याचं मन हेलावलं. आता हेच ते हात होते, जे लहानपणी त्याच्या डोक्यावरून फिरायचे, पण आज ते कमकुवत झाले होते. बाबा, तो काही बोलणार, इतक्यात बाबांनी त्याचा हात धरला. मी तुला कधीच अडवायचं नाही असं ठरवलं होतं. फक्त एवढंच पाहायचं होतं, की तू आनंदी आहेस की नाही. बाबांचे शब्द थरथरत होते. त्या क्षणी अजितला जाणवलं की तो इतक्या वर्षांत काय गमावलं होतं. बाबांचं प्रेम कधीच कमी झालं नव्हतं, ते फक्त वेगळ्या रूपात होतं. त्या रात्री बाबांनी शेवटचा श्वास घेतला. अजितने पहिल्यांदाच जाणवलं की प्रेम कधीच मोठ्या शब्दांमध्ये व्यक्त करायचं नसतं, ते छोट्या कृतींमधून जाणवतं. आज तो स्वतः बाप झाल्यावर आपल्या मुलाला पाहून बाबांची आठवण काढत म्हणतो. बापाचं प्रेम हे नदीसारखं असतं, कधीच आक्रसत नाही, फक्त वाट काढत पुढे जातं. ही कथा एका बाप आणि मुलाच्या नात्याची आहे, दूर गेल्यानंतर प्रेम समजल्याची. काही वेळा आपण आयुष्यात पुढे जाताना जुन्या माणसांना मागे टाकतो, पण शेवटी त्यांचीच साथ आपल्या आठवणींच्या रूपाने आपल्यासोबत असते. आई आपलं बालपण असते, आणि बाप आपलं भविष्य. तो असतो तेव्हा कधीच जाणवत नाही, पण निघून गेल्यावर त्याची खरी किंमत कळते.